हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। TCS अँड IBPS ने आतापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झाम्ससाठी। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या अचूक जोड्या जुळवा। ओहटी लागणे, कानामागे टाकणे, चंचू प्रवेश होणे, जरब बसविणे। तर ओहटी लागणे म्हणजे तर लयास जाणे, कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे, चंचू प्रवेश होणे, शिरकाव होणे आणि जरब बसविणे, धाक दाखविणे। A सेकंड, B थर्ड, C फोर्थ, D फर्स्ट। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फर्स्ट ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। मोराचा पिसारा हिरेमाणकांच्या राशीसारखा दिसतो या वाक्यातील अलंकार ओळखा। यमक, रूपक, अनुप्रास की उपमा? मोराचा पिसारा हिरेमाणकांच्या राशीसारखा दिसतो। तर आपल्या वाक्यात सारखा हा शब्द आलाय आणि आपण पाहिलं होतं जेव्हा दोन वस्तूतील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, त्यानंतर परी, प्रमाणे यांसारखे शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा उपमा अलंकार होतो। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इथे मोराचा पिसारा हिरेमाणकांच्या राशीसारखा दिसतो। मोराचा पिसारा आणि हिरेमाणकांची रास यातील साधर्म्य दाखवण्यासाठी सारख्या या शब्दाचा वापर केलाय, सो उपमा अलंकार। यमक अलंकारात काय असते? तर यामध्ये यमक असते, राईम्स असतात। मना सज्जना भक्तिपंतेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जावे, स्वभावे। उच्चारात समानता आहे, यमक आहे, सो यमक अलंकार। त्यानंतर रूपकमध्ये काय असते? तर जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार असतो। देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, रूपक अलंकार। वाघिणीचे दूध प्याले, वाघ बच्चे फाकडे, रूपक अलंकार। अनुप्रासमध्ये काय असते? तर यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती असते। बालिश बहु बायकांत बडबडला, ब या अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। प्राणी आणि त्यांचे आवाज यांच्या योग्य जोड्या लावा। मोर, साप, वाघ, भुंगा, डरकाळी, गुंजारव, फुतकार, केकारव। तर मोराचा काय असतो? केकारव। सापाचे फुतकारणे असते ना। त्यानंतर वाघ, डरकाळी आणि भुंगा, गुंजारव। 4 3 1 2 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर 4 3 1 2 ऑप्शन ए मध्ये आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। मोर, केकारव, साप, फुतकार, वाघ, डरकाळी, भुंगा, गुंजारव। त्यानंतर आणखी कोणते ध्वनिदर्शक शब्द विचारण्यात येतात एक्झामला? तर कोल्ह्यांची काय असते? तर कोल्ह्यांची असते कोल्हेकुई। कोल्हेकुई असते कोल्ह्यांची। त्यानंतर विचारतात हंसांचा, तर हंसांचा असतो कलरव। कलरव असतो हंसांचा। पक्ष्यांचा किलबिलाट। त्यानंतर घुबडाचा काय असतो? तर घुबडाचा घुतकार। हत्तीचे काय असते? चित्कारणे। त्यानंतर सिंहाची तर सिंहगर्जना, गर्जना। गाईचे काय असते? तर गाईचे हंबरणे। तर हे सर्व क्वेश्चन्स प्रीवियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत, सो इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? अरुणा ढेरे, नीरजा, वि.स. खांडेकर की राजन गवस? ज्ञानपीठ पुरस्कार तर कोणाला भेटलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार? तर राजन गवस यांना भेटलेला आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। राजन गवस यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत? खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा सुद्धा। धिंगाणा कादंबरी विचारण्यात येते। कोणाची आहे धिंगाणा कादंबरी? तर राजन गवस। त्यानंतर विचारण्यात येते तुम्हाला कळप, कळप सुद्धा आहे राजन गवस यांची कादंबरी। त्यानंतर विचारण्यात येते बळीचा, राजन गवस। त्यानंतर आणखी कोणती कादंबरी आहे यांची? तर भंडारभोग, भंडारभोग। आणखी काय येईल? तर तणकट कादंबरीवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। तणकट कादंबरी सुद्धा आहे राजन गवस यांची। ठीक आहे, धिंगाणा, कळप, बळीचा, भंडारभोग आणि तणकट। त्यानंतर अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह कोणता आहे? तर मंत्राक्षर। हा सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। मंत्राक्षर हा कविता संग्रह आहे अरुणा ढेरे यांचा। आणखी कोणते यांचे कविता संग्रह आहेत? तर जावे जन्माकडे, जावे जन्माकडे हा सुद्धा कविता संग्रह आहे अरुणा ढेरे यांचा। त्यानंतर येईल तुमचा प्रारंभ। आणखी काय येईल? तर निरंजन। हे सर्व कविता संग्रह आहेत अरुणा ढेरे यांचे। ठीक आहे, हे सर्व विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर वि.स. खांडेकर यांचं लेखन काय आहे? तर वेचलेली फुले, प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। वेचलेली फुले हा कथासंग्रह कोणाचा आहे?
तर वि स खांडेकर यांचा. त्यानंतर अमृतवेल. अमृतवेल ही कादंबरी कोणाची आहे? तर वि स खांडेकर. त्यानंतर हृदयाची हाक वि स खांडेकर. कालची स्वप्ने वि स खांडेकर. त्यानंतर येईल तुमचं अश्रू आणि हास्य. अश्रू आणि हास्य हे सुद्धा पुस्तक आहे वि स खांडेकर यांचं. हे जे एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे सांगतोय हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? कथासंग्रह, कविता संग्रह, नाटक की कादंबरी? तर काय आहे फकीरा? तर फकीरा ही कादंबरी आहे ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रामाने नलाकडून सेतू बांधविला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद की भावकर्तृक क्रियापद? तर या वाक्यात क्रियापद कोणतं आहे? तर बांधविला क्रियापद आहे ना. हे कोणतं क्रियापद येईल? तर हे प्रयोजक क्रियापद येईल. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय असते प्रयोजक क्रियापद? तर यामध्ये वाक्यातील एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करून घेत असतो. इथे रामाने नलाकडून सेतू बांधविला. कर्ता काय आहे? तर राम कर्ता आहे आणि सेतू बांधण्याची क्रिया रामाने नलाकडून करून घेतली आहे. सो प्रयोजक क्रियापद. ठीक आहे. शक्य क्रियापद काय असते? तर याला सामर्थ्यदर्शक क्रियापद सुद्धा म्हणतात. शक्य क्रियापदाला या क्रियापदातून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य दर्शवलेले असते. करवते, खाववते, पळवते ही आहेत तुमची शक्य क्रियापदे. ठीक आहे. सिद्ध क्रियापद काय असते? तर कर, त्यानंतर बस, जा ही आहेत तुमची सिद्ध क्रियापदे. क्रियापदातील जे मूळ धातू असतात त्या धातूंचा जेव्हा क्रियापदाप्रमाणे वापर केलेला असतो तेव्हा सिद्ध क्रियापदे असतात. ठीक आहे. त्यानंतर भावकर्तृक क्रियापद काय असते? तर यामध्ये क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. उजाडले, गडगडले ही आहेत तुमची भावकर्तृक क्रियापदे. ठीक आहे. यामध्ये क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. गावी जाताना उजाडले, आज दिवसभर गडगडते, क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कर्णापरी तू दिसतोस दाता अलंकार ओळखायचा आहे. उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, दृष्टांत की उपमा? कर्णापरी तू दिसतोस दाता. परी, परी शब्द आलाय. काय पाहिलं होतं आपण? तर परी, परीस, प्रमाणे, सम, समान, सारखा हे शब्द आल्यावर कोणता अलंकार असतो? तर उपमा अलंकार असतो ना. ऑप्शन डी. आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना, जेव्हा दोन वस्तूतील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, परी, परीस, प्रमाणे यांसारख्या शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा उपमा अलंकार असतो. उत्प्रेक्ष अलंकार कधी येतो? तर जणू, त्यानंतर गमे, जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय हे शब्द वापरलेले असतात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार असतो. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. ठीक आहे. उत्प्रेक्ष अलंकारावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतात. हा आंबा जणू साखरच, त्याचे अक्षर जणू काय मोतीच, त्यानंतर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूपच जणू, जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. अतिशयोक्ती, तर ती रडली समुद्राच्या समुद्र, एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार असतो ना. दृष्टांत अलंकार, तर एखादा विषय सांगण्यासाठी दाखला, उदाहरण दिलेलं असते तेव्हा दृष्टांत अलंकार असतो. उदाहरण काय येईल? तर लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. हे आहे तुमचं दृष्टांत अलंकाराचं उदाहरण. ठीक आहे. एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी दाखला दिलेला असतो, दृष्टांत दिलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर आता ऑप्शन्सच पाहू नका, आत्ताच आपण डिस्कस केलं. ती रडली समुद्राच्या समुद्र, एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगून सांगितलेली असते. कोणता अलंकार आहे? तर अतिशयोक्ती केले, सो अतिशयोक्ती अलंकार येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. श्लेष अलंकार कधी असतो? तर यामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, यामध्ये जीवन हा शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे. एक जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. आयुष्य आणि पाणी या दोन अर्थांनी वापरलाय शब्द जीवन, सो हे येईल तुमचं श्लेष अलंकाराचं उदाहरण. त्यानंतर शंकरास पूजले सुमनाने, शंकरास पूजले सुमनाने, इथे सुमनाने या शब्दाचा वापर दोन अर्थांनी केला आहे. सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने आणि सुमनाने म्हणजे फुलांने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, समापन कर्मणी प्रयोग, आज मला मळमळते, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, त्याला आंबा खाववतो, शक्य कर्मणी प्रयोग,
सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला, नवीन कर्मणी प्रयोग. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर ऑप्शन ए पहा, त्याचे वृत्तपत्र वाचून झाले. हा कोणता प्रयोग येईल? तर वाचून, लिहून, ऊनहून हा प्रत्यय आलाय आणि आपण पाहिलं होतं ऊनहून हा प्रत्यय आल्यावर असतो समापन कर्मणी प्रयोग. त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, त्याचे खेळून झाले, त्याचे पत्र लिहून झाले. ऊनहून हा प्रत्यय असतो तेव्हा समापन कर्मणी प्रयोग असतो. सो ऑप्शन ए तुमचं करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, आज मला मळमळते. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं ना, क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. गडगडते, मळमळते, धडधडते. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग येईल का हा? तर नाही येणार. हा येईल तुमचा भावकर्तरी प्रयोग. भावकर्तरी प्रयोग येईल हा. यामध्ये क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो, म्हणजेच क्रियापदाचा भावच हा कर्ता दर्शवतो. ठीक आहे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा तुमचा आहे चुकीचा पर्याय. ठीक आहे. त्यानंतर त्याला आंबा खाववतो, शक्य कर्मणी प्रयोग आहे. क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य दर्शवलेलं आहे. खाववतो, करवतो ही आहेत तुमची शक्य कर्मणी प्रयोगाची क्रियापदे. ठीक आहे. त्यानंतर सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला. तर जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो तेव्हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. सेवकांकडून कडून हा प्रत्यय आला तर नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्वरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तारांबळ, सत्वर, शीतल की थोर. त्वरितचा समानार्थी शब्द काय येईल? तर सत्वर येईल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. बहीण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वधू, विप्र, भ्राता की भगिनी. बहीण शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तर भगिनी. ऑप्शन डी. वधू म्हणजे काय? तर वधू म्हणजे नवरी. नवरी म्हणजे वधू. विप्र म्हणजे काय? तर ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे विप्र. त्यानंतर भ्राता. तर भ्राता म्हणजे भाऊ. आणखी काय येईल यासाठी? तर सहोदर. सहोदर, भाऊ, भ्राता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढील अलंकार ओळखा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. कोणता अलंकार येईल? अनन्वय, श्लेष, रूपक की उपमा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. तर रूपक अलंकार येईल. ऑप्शन सी. हिरवे हिरवेगार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो ना. अनन्वयमध्ये काय पाहिलं होतं आपण? तर यामध्ये उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केलेली असते. एखाद्या गोष्टीची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच केलेली असते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आईसारखी आईच अनन्वय अलंकार. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. अनन्वय अलंकार. श्लेषमध्ये काय पाहिलं? तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो ना श्लेष अलंकारामध्ये. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, शंकरास पूजले सुमनाने. ठीक आहे. आणि उपमा तर सम, समान, सारखा, परी, परीस, प्रमाणे यांसारख्या शब्दांचा वापर केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. समानार्थी शब्द ओळखा. अचलचा समानार्थी शब्द. विचल, अमर्याद, स्थिर की अवास्तव. तर अचल म्हणजे काय असते? तर अचल म्हणजे स्थिर. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वांना खाऊ दिला जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्तृक भावे, कर्मकर्तरी, त्यानंतर भावकर्तरी की शक्य कर्मणी. सर्वांना खाऊ दिला जाईल. कोणता प्रयोग येईल? तर हा येईल तुमचा शक्य कर्मणी प्रयोग. ऑप्शन डी. आपण पाहिलं होतं ना, क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त झालेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. समानार्थी शब्दांच्या जोड्यांमधून चुकीची जोडी शोधा. निशा, रात्र करेक्ट आहे. मित्र, सखा समानार्थी आहे. मत्स्य, मीन समानार्थी आहे. भ्रतार, भ्राता समानार्थी आहे का? तर भ्राता म्हणजे काय पाहिलं आपण? तर भाऊ म्हणजे भ्राता. आणि भ्रतार म्हणजे काय असते? तर भ्रतार म्हणजे नवरा. सो हे समानार्थी शब्द नाही आहेत. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. भ्रतार म्हणजे नवरा आणि भ्राता म्हणजे भाऊ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काकणभर सरस या वाक्यप्रचाराचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे वाक्य निवडा. हातच्या काकणाला आरसा असेल तर काकणे सरस वाटतात. सौंदर्याच्या बाबतीत मी माझ्या बहिणीपेक्षा काकणभर सरस आहे. काकणभर सरस होण्यासाठी हातच्या काकणाला आरसा असावा. आजकाल काकणे कुणी वापरत नाही, मग कोण काकणभर सरस असेल? तर कोणत्या वाक्यात योग्य उपयोग केलेला आहे काकणभर सरस या वाक्यप्रचाराचा? तर मी माझ्या बहिणीपेक्षा काकणभर सरस आहे. ऑप्शन बी मध्ये केला योग्य उपयोग. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सौंदर्याच्या बाबतीत मी माझ्या बहिणीपेक्षा काकणभर सरस आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तिचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत या वाक्यातील उपमान ओळखा. डोळे कमळ तिचे की सुंदर. उपमान ओळखायचं आहे.
तर उपमेय म्हणजे काय असते आणि उपमान म्हणजे काय असते? उपमेय आणि उपमान काय असते? तर ज्या गोष्टीचे वर्णन केलेले असते ते असते तुमचं उपमेय, म्हणजे जी मूळ वस्तू असते ते असते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केलेली असते ते असते तुमचं उपमान. इथे मूळ वस्तू काय आहे? तर डोळे मूळ वस्तू आहे, सो डोळे येईल तुमचं उपमेय. आणि डोळ्यांची तुलना कशाशी केलेली आहे? तर कमळासारखे, कमळाबरोबर तुलना झाले, सो कमळ येईल तुमचं उपमान. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, डोळे येईल तुमचं उपमेय आणि कमळ उपमान. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आईसारखी आईच यातील अलंकार ओळखा. उपमा, श्लेष, अनन्वय की उत्प्रेक्षा? तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना, एखाद्या गोष्टीची तुलना स्वतःबरोबरच केलेली असते. जेव्हा एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही, ती फक्त उपमेयाबरोबरच केलेली असते, तेव्हा अनन्वय अलंकार असतो. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आईसारखी आईच, त्यानंतर आहे ताजमहल, एक जगती तोच त्याच्या परी. हे दोन्ही क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. श्लेषमध्ये आपण काय पाहिलं? तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. उत्प्रेक्षा, जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या जोडीतून चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा. माझी जन्मठेप, महात्मा गांधी, एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, कृष्णा काठी, यशवंतराव चव्हाण, तराळ अंतराळ, शंकरराव खरात. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर माझी जन्मठेप सावरकरांचं आत्मचरित्र आहे ना, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही आहे तुमची चुकीची जोडी. एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर करेक्ट आहे. कृष्णा काठी, यशवंतराव चव्हाण करेक्ट आहे. तराळ अंतराळ, शंकरराव खरात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. ज्यास कोणीही शत्रू नाही असा. सज्जन, समर्थ, अजातशत्रू की मित्र? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. ज्यास कोणीही शत्रू नाही असा, काय येईल? अजातशत्रू. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. सारे जग ही एक रंगभूमी आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक, उपमा, रूपक की अनुप्रास? सारे जग ही एक रंगभूमी आहे. तर यामध्ये सुद्धा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून एकरूप आहेत दोन्ही असे दर्शवलेले आहे. कोणता अलंकार येईल? रूपक अलंकार येईल ना, ऑप्शन सी. सारे जग आणि रंगभूमी हे दोन्ही भिन्न नसून एकच असल्याचे दर्शवलेले आहे, सो रूपक अलंकार येईल. अनुप्रासमध्ये आपण काय पाहिलं होतं? तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. कक्ष, प्राणी, एकाक्ष की पक्षी? कावळ्याचा समानार्थी शब्द, तर एकाक्ष येईल. ऑप्शन सी. आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द कावळा या शब्दासाठी? तर याला काक सुद्धा म्हणतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे काक. त्यानंतर म्हणतात वायस, काक, वायस, त्यानंतर एकाक्ष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हां, आणि पक्षीसाठी समानार्थी शब्द काय आहेत? पक्षीचे समानार्थी शब्दसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. तर पक्ष्याला द्विज म्हणतात, द्विज. त्यानंतर अंडज येईल, अंडज. खग येईल, खग. त्यानंतर विहंग येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भावनाहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. भक्त, भाविक, भाबडा की भावनाशील? भावनाहीनचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? भावनाशील येईल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यांमधून अयोग्य जोडी निवडा. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर साक्षर, निरक्षर विरुद्धार्थी आहे. मित्र, शत्रू विरुद्धार्थी. कमाल, किमान विरुद्धार्थी आहेत. अनल, अग्नी हे विरुद्धार्थी शब्द आहेत का? तर हे समानार्थी शब्द आहेत ना. अनल, अग्नी. त्यानंतर विस्तव, पावक, वन्ही. त्यानंतर वैश्वानर हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. सो ऑप्शन बी येईल तुमची अयोग्य जोडी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भरपूर मार देणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा. वनवासी करणे, टीकेची जोड उठवणे, उहापोह करणे, 14वे रत्न दाखवणे. तर हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. फक्त इथे वाक्यप्रचाराचा अर्थ दिलाय. नेहमी वाक्यप्रचार देऊन हा अर्थ तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिला जातो. तर काय असते भरपूर मार देणे म्हणजे? 14वे रत्न दाखवणे. ऑप्शन डी. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत. सो हे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. TCS आणि IBPSचे खूप क्वेश्चन्स एक्झाममध्ये रिपीट होतात. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.